मला असं वाटतं फक्त गिम्बल किंवा स्लोमो नाही तर त्यात स्टोरी शोधूयात म्हणजे आपला बनेल तो सिनेमा आणि ज्याला आपण म्हणतो सिनेमॅटिक वेडिंग फिल्म. वेडिंग सिनेमॅटोग्राफीचा एक खूप जबरदस्त ट्रेंड आलाय. खरं तर त्यातलं सौंदर्य तितकेच इम्पॉर्टंट आहे, परंतु बहुतेक ठिकाणी सेम शॉट, सेम पोजेस, सेम अँगल हेच रिपीट झालेलं दिसतं आणि प्रत्येक लग्न जणू काही सेम आहे असंच वाटायला लागतं. बहुतेक जणांना असं वाटतं की गिम्बल वापरलं म्हणजे झालं सिनेमॅटिक किंवा स्लो मूव्ह केलं म्हणजे झालं सिनेमॅटिक. परंतु मला असं वाटतं की सिनेमॅटिक म्हणजे काय, पहिले हे आपण थोडंसं समजून घेऊया की सिनेमा जिथे असतो ड्रामा, आणि एका लग्नामध्ये असे अनेक खरं तर सुंदर गोष्टी घडत असतात ज्यातनं आपण ड्रामा कॅप्चर करू शकतो. तो ड्रॅमॅटिक पद्धतीने कॅप्चर करणं म्हणजेच काय, तर त्याला तसा अँगल निवडणं, त्याच्या लाईट कंडिशन्स चेक करून त्या परफेक्ट लाइटिंग तिथे आपण कॅप्चर करणं, किंवा आपण अगदी असं म्हणू की परफेक्ट टायमिंग शॉट्स घेणं, जसं की एखाद्याचे भाव टिपणं, नकळत अश्रू पकडणं किंवा त्याचे जे मूड्स असतात, आनंद साजरा केलेला असतो, असे हे जर शॉट्स आपण एका वेगळ्या डिफरंट अँगलने जर पकडले, अतिशय सुंदर सिनेमा बनू शकतो. कारण याच्यामध्ये अनेक इमोशन्स असतात, म्हणजे अगदी आनंदापासून तर भावनिक क्षणांपर्यंतचे जे क्षण जर आपण प्रॉपर पद्धतीने टिपले तर तिथे बनतो ड्रामा आणि तो कन्वर्ट होतो सिनेमामध्ये म्हणजे सिनेमॅटिक मध्ये. एक सुंदर अशी स्टोरी टेलिंग असायला पाहिजे, तर नुसती स्टाईल नको आहे, तर त्या स्टाईल मधून तिथल्या सौंदर्याचं एक छान दर्शन व्हायला पाहिजे, त्याची मांडणी व्हायला पाहिजे आणि मग ती बनते एक सुंदर अशी वेडिंग फिल्म.